आज महाराष्ट्रानं त्यांच्या दादांना म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गमावले। दिलखुलास रोखठोक नेता आज महाराष्ट्रानं गमावलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। बारामती विमानतळावर उतरताना रनवे जवळ दादांच्या विमानाचा मोठा अपघात झाला। बारामती विमानतळावरील शेतात हे विमान कोसळलं। खाली कोसळताच विमानानं पेट घेतला। धुराचे मोठे लोट आले। या अपघातात विमान पूर्णपणे जळून खाक झालं होतं। ही संपूर्ण थरारक घटना सकाळी 8:48 ते 9 वाजताच्या दरम्यान घडली। बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या 4 जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासाठी ते मुंबईहून बारामतीत विमानानं जात होते। या विमान अपघातात अजितदादांसह 2 सहाय्यक पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाला। हा अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनानं सुरू केली आहे। फाईल्सवर थेट निर्णय घेणारा आणि कठोर प्रशासक अशी दादांची प्रतिमा होती। अजितदादांचा राजकीय प्रवास, त्यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, यावर आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। 22 जुलै 1959 रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात अजित अनंतराव पवार यांचा जन्म झाला। त्यांच्या शिक्षणाबाबत सांगायचं झाल्यास त्यांनी फक्त माध्यमिक शिक्षण SSC पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं। केवळ 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या अजित पवारांनी एकूण 6 वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं होतं। वडिलांच्या निधनानंतर त्यांना लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती। पवार कुटुंबातील असल्यामुळं राजकारणात प्रवेश त्यांच्यासाठी तुलनेनं सोपाच होता। मात्र त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळं त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती। 1982 मध्ये त्यांनी साखर सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून सुमारे 16 वर्ष काम पाहिलं। 1991 नंतर ते अनेक वेळा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते। बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांची लोकसभा सदस्य म्हणूनही निवड झाली होती। 2010 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आणि यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवं वळण मिळालं। अजित पवार एकूण 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले असून विविध सरकारांमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर काम केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्ष विस्तारापर्यंतची मोठी जबाबदारी अजित पवारांनी समर्थपणे सांभाळली। संघटन, बांधणी, निवडणूक व्यवस्थापन आणि सत्तेच्या राजकारणात ते पक्षाचा कणा ठरले। मात्र शरद पवार यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांच्याच नावाला मिळणारी पसंती आणि पक्षांतर्गत जाणवणारा दुजाभाव या बाबी अजित पवारांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या ठरल्या। मात्र अजित पवारांच्या राजकीय प्रवासातला सर्वात निर्णायक क्षण आला तो खासदारकीचा राजीनामा देण्याचा। PV नरसिंह राव यांनी शरद पवारांना संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात बोलावल्यावर संसदेचं सदस्यत्व आवश्यक होतं। सुरक्षित मतदारसंघ बारामती होता आणि तिथून काही महिन्यांपूर्वीच अजित पवार निवडून आलेले होते। काकांसाठी अजित पवारांनी खासदारकी सोडली आणि हा निर्णय त्यांच्या राजकीय निष्ठेचं प्रतीक मानला जातो। जुलै 2023 पासून त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत राज्याच्या राजकारणात आपले निर्णायक अस्तित्व सिद्ध केले। एकीकडे 4 दशकांहून अधिक काळाचा अनुभव, रणनीतीची जाण आणि संघटनात्मक ताकद यामुळे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सिक्सर खेळणारे नेते मानले जायचे। तर दुसरीकडे मात्र सिंचन घोटाळा, लवासा प्रकल्प आणि त्यांनी केलेली काही वादग्रस्त विधानं यामुळे ते नेहमीच चर्चेत असायचे। अजित पवार हे कार्यक्षम, धोरणदृष्ट्या स्पष्ट आणि मेहनती नेतृत्वासाठी ओळखले जात होते। ते जनतेशी संवाद साधणारे आणि सरळ भाषेत आपले विचार मांडणारे नेते म्हणून परिचित होते। राज्यातील इतका मोठा नेता गमावणं म्हणजेच महाराष्ट्रासाठी मोठं नुकसानच मानलं जातंय। राजकीय वर्तुळात ही अत्यंत दुःखद बातमी असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय। अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असून सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण केली गेली।
मंत्री हसन मुश्रीफ असो किंवा माजी गृहमंत्री अनिल देशमुख, दादांच्या निधनाच्या बातमीमुळे प्रत्येकाचे डोळे आज पाणावलेत. अजितदादा आज त्यांच्या कार्यकर्त्यांना पोरकं करून गेलेत. अजितदादांच्या निधनाची बातमी कळताच दादांना शेवटचं पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कार्यकर्ते धाय मोकळून रडत होते. अजितदादांच्या आठवणी कार्यकर्त्यांच्या मनात कायम घर करतील. विमान हेलिकॉप्टर अपघातात याआधी सुद्धा काही नेत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचं वयाच्या फक्त 33व्या वर्षी निधन झालं होतं. 23 जून 1980 रोजी एका विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कानपूरला एका सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना काँग्रेसचे नेते माधवराव सिंधिया यांचं 30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशमधील मोठा इथं झालेल्या विमान अपघातात निधन झालं होतं. 2 सप्टेंबर 2009 रोजी एका कार्यक्रमासाठी निघालेले आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तर 30 एप्रिल 2011 रोजी अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या दोरजी खांडू यांच्या हेलिकॉप्टरचा अपघातात मृत्यू झाला होता. तब्बल 5 दिवसांनी हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले होते. 31 मार्च 2005 रोजी प्रसिद्ध स्टील उद्योगपती आणि राजकारणी OP जिंदाल यांचं विमान अपघातात निधन झालं होतं. त्यांच्यासोबत हरियाणातील माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे पुत्र सुरेंद्र सिंग देखील होते. या दोघांसहित पायलटचाही मृत्यू झाला होता. आंध्र प्रदेशच्या राजकारणामध्ये JMC बालयोगी यांचं नाव फार आदरानं घेतलं जातं. हेलिकॉप्टरच्या अपघातात त्यांचं देखील दुःखद निधन झालं होतं. अजितदादांच्या आठवणी महाराष्ट्राच्या जनतेच्या स्मरणातून कधीच पुसल्या जाऊ शकत नाहीत. मुंबई आउटलुककडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.